नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की जानकीच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवलेली असते. सत्यनारायणाची पूजा उत्तम प्रकारे पार पडलेली असते. गुरुजी म्हणतात आता नैवेद्य आणा. अगदी पळत पळतच घेऊन आलेली असते जानकी नैवेद्य आणि छान अशी पूजा पार पडलेली असते. आता मात्र ऐश्वर्या आणि सारंग उठतात आणि आजी गुरुजींचं दर्शन घेतात. गुरुजी म्हणतात घरच्या सगळ्या मोठ्या लोकांचे तुम्ही दर्शन घ्या. सगळ्यांचे पाय वगैरे पडलेले असतात. छान असा सत्यनारायणाची पूजा पार पडलेली असते. आता नाना खिशातला एक पाकिट काढतात आणि गुरुजींना म्हणतात, गुरुजी तुमची ही दक्षिणा. गुरुजी फार आनंदी असतात कारण पूजा खूप छान आणि शांत पद्धतीने पार पडलेली असते. दक्षिणा वगैरे घेतात. नाना म्हणतात छान पूजा झाली गुरुजी, खरंच आवडली आजची पूजा. शर्वरीच्या चेहऱ्यावर अगदी 12 वाजलेले असतात. तिचे या पूजेमध्ये लक्ष नसतं किंवा तिला जरा सुद्धा आनंद नसतो. गुरुजी म्हणतात अरे वा, शर्वरी कधी आली, मी तर बघितलीच नाही. त्यातले सगळे शर्वरीकडे बघायला लागलेले असतात की म्हणते आजच आल्यात वंस. गुरुजी म्हणतात कशी बाळा, सगळं ठीक आहे ना ग? विक्रांत कसे ग, त्यांना पण घेऊन आली की नाही आणलंय त्यांना? गुरुजी फारच प्रश्न विचारत असतात शर्वरीला आणि शर्वरीला या सगळ्याचा त्रास होत असतो. शर्वरी कशाचंच काही उत्तर देत नाही. जानकीला मात्र आता टेन्शन येतं, ही भस्कन गुरुजींना काही बोलायला नको. जानकी म्हणते गुरुजी विक्रम भाऊजी सुद्धा आनंदातच आहे, ते येणारच होते पण कसं आहे ना, ऑफिसमुळे त्यांना जमलं नाही व सुट्टीचा प्रॉब्लेम, मग नाही आले ते वंस एकट्याच आलेत. गुरुजी म्हणतात खरं तर त्यांनी मला कॉल केला होता, पत्रिका बघायला लावली होती. आता सगळ्यांनाच धक्का बसतो की विक्रांत गुरुजींना पत्रिका बघण्यासाठी फोन लावला. बरोबर, त्यांना एक निरोप दे, मी काही दिवसात बेंगलोरला येणार आहे, सविस्तर भेटेल, समोरासमोर काय पत्रिका ते सगळं काही सांगेल. त्यामुळे आता मी काही सांगत नाहीये, डायरेक्ट समोरच सगळं सांगेल. गुरुजींच्या एकाही प्रश्नाचं उत्तर शर्वरीने दिलेलं नसतं. शर्वरीच्या तोंडावर 12 वाजलेले असतात आणि वेगळंच काहीतरी तिच्या डोक्यात शिजत असतं. गुरुजी म्हणतात अगं शर्वरी, मी तुझ्याशी बोलतोय. काय सांगितलं ऐकलंस ना, सांगशील ना विक्रांतला निरोप? हो हो सांगेल की. गुरुजी म्हणतात ठीक आहे, येतो मी, चला आता. गुरुजी आता नमस्कार करतात आणि गुरुजी आता चाललेले असतात कारण पूजा छान अशी झालेली असते. सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. गुरुजी गेल्यावर लगेच शर्वरी जानकीवर चिडते आणि म्हणते कळलं का तुला, यासाठी बाहेर येत नव्हते म्हणूनच मी घरात बसली होती. अशी लोक प्रश्न विचारतात ना, मग मला उत्तर द्यायला अवघड होतं. जानकी म्हणते शर्वरी वंस, गुरुजींनी सहज विचारलं, समोर दिसलात म्हणून खुशाली विचारली. गुरुजींना काहीच माहित नाही आपल्याकडे काय चाललंय, तुम्ही मनाला लावून घेऊ नका, अगदी सहज विचारलंय त्यांनी. की म्हणते चला सगळ्यांना तीर्थप्रसाद वाटूया. आणखीने आता शर्वरीला प्रसाद वाटायला लावलेला असतो सगळ्यांना. की सगळ्यांना प्रसाद देते आणि अवंतिकाला म्हणते तू ताटं करायला घे, आपण सगळे सोबतच बसूया. शर्वरी अगदी फुगून फुगून असते, अजिबात तिच्या चेहऱ्यावर आनंद नसतो. बिचारी जानकी बळत तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला हसवण्याचा प्रयत्न, पण ती अजिबात काय हसत नसते. म्हणतात चला भूक लागली असेल, जेवून घे बरं शर्वरी, चल जा पुढे. शर्वरी गेलेली असते पुढे. ऋषिकेशला जानकी म्हणते वंसनचा मूड चांगला करण्यासाठी आपण एकत्र आल्यावर कसे गेम वगैरे खेळायचो तसा गेम खेळायला लागणार आहे, म्हणजे वंसनला जरा बरं वाटेल. नाना आणि ऋषिकेश म्हणतो चालेल चालेल, काय करायचंय ना तुम्हाला ते करा. आता ही शर्वरी तिच्या बेडरूम मध्ये येऊन मोबाईलवर काहीतरी करत बसलेली असते. जेव्हा तिच्याकडे आलेली असते जानकी आणि समोर बघते ती काही मोबाईलवर बिझी. काय चाललंय वंस, बाहेर सगळी वाट बघताय तुमची, चला बरं बाहेर जाऊन बसूया आपण. कशासाठी वाट बघताय, माझ्या जखमेवर मीठ चोळायला? जानकी म्हणते अहो वंस, असं काय बोलताय तुम्ही, बाहेर चला, बाहेर आल्यावर कळेल की मला कुठेही यायचं नाही आणि मी येणार नाहीये, कळतंय का तुला, मी इथंच बरी आहे, तू इथून जायचंय, प्लीज मला बाहेर यायचं नाहीये. जानकी म्हणते अजिबात जाणार नाहीये, तुम्हाला घेतल्याशिवाय मी इथून कुठे जात नसते, तुम्हाला बाहेर यायचंय म्हणजे यायचंच आहे. त्याच्यासाठी बोलवतीये का? आता ही सारखी चिडचिड करत असते, याच्यावर त्याच्यावर वचकत असते. आता जानकी इतकी प्रेमाने बोलते तरी शर्वरीचे नाटकं मात्र चालूच असतात. सगळ्यांनी तुमच्यासाठी प्लॅन केलाय शर्वरी वंस, चला तर बाहेर, बाहेर गेल्याशिवाय कसं कळणार, गंमत आहे तुमच्यासाठी, चला तर. तोडत शर्वरीला घेऊन गेलेली असते जानकी. नको म्हणते नको म्हणते तरी पण ती घेऊनच जाते. बाहेर आल्यावर जोरात अशी शर्वरी जानकीच्या अंगावर ओरडते, सोड म्हटलंय ना, का ओढत चाललीये ग मला, तुला सोड म्हटलेलं सुद्धा कळत नाही का, मला काय पाहिजे हे जर तुम्हाला कळलं असतं तर आतापर्यंत ते दिलं असतं ना, हे असं काही गेम वगैरे माझ्यासाठी केलेच नसते. शर्वरीने परत तमाशा मांडलेला असतो, जानकीचा अपमान केलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर बोलत सुटलेली असते. माझी काय अडचण हे जर कळालं असतं ना तर असं सेलिब्रेशन नसतं करत बसला. तुम्ही सेलिब्रेशन करा, त्यावर माझं काहीच म्हणणं नाहीये, माझ्या नावावर काहीच करायला जाऊ नका, तुमचं तुम्हाला काय करायचंय ना ते करा. तमाशा मांडलेला असतो या शर्वरीने आणि आता लांबून बघत असते ही ओवी. तुमच्यासाठी हे वंस, काहीही करू नको माझ्यासाठी, तुम्हाला काय करायचं तुमच्यासाठी करा आणि माझ्यासाठी काही करायला जाऊ नको. जानकी तुला आत्ताच सांगतेय, आता तुम्ही काहीही केलं, किती जरी केलं तरी मला बरं वाटणार नाहीये, त्यामुळे माझा मूड बदलण्याचा प्रयत्न करूच नका. तरी वंस असं का बोलताय, आम्ही जे काय करतोय ते फक्त तुमच्यासाठीच करतोय, तुम्हाला बरं वाटावं म्हणूनच करतोय ना, मग तुम्ही अशी चिडचिड का करता किंवा असं का बोलताय तुम्ही. शर्वरी म्हणते वगं जानकी बहिणी, मी तुला तेच म्हणतेय, मी सांगितलंय का माझ्यासाठी एवढं खडटोप करा, एवढे कार्यक्रम करा, माझा मूड बदलण्यासाठी गेम करा, मी काही सांगितलं नाही ना, माझ्यासाठी कशाला काय करायला जाताय, मी सांगतेय ना तुम्हाला काय करायचंय ते करा, माझ्यासाठी तुम्ही काहीच करू नका. आता शर्वरीने सगळ्यांच्या समोर तमाशा मांडलेला असतो जानकीचा आणि सारखा अपमान करत सुटलेली असते बिचाऱ्या जानकीचा.
ही शर्वरी म्हणते, काय ग माझ्या नावावर कशाला खपवून जाताय? मी सांगितलं ना माझ्यानी काहीच करू नका आणि माझ्यासाठी आनंद होईल असं तर काही करायला जाऊ नका. मग कशासाठी हे सगळं करताय? ऋषिकेश म्हणतो, शरू बरोबर आहे. अरे या वहिनीला मी काही सांगितलं नाही की माझ्यासाठी काहीतरी कर. मला जे हवंय ते करत नाही आणि हे भलतंच कशाला काय करताय? मला माहिती होतं तुम्ही मला समजून घेणार नाहीये, पण माझीच मोठी चूक झाली. मी इकडे आली आणि तुमच्या समोर हे सगळं मांडण्याचा प्रयत्न केला. मुळात म्हणजे मी इथे यायलाच नको होतं आणि माझ्या आयुष्यात काय चाललंय हे तुम्हाला सांगायलाच नको होतं. खरंच खूप खूप मोठी चूक झाली. मी इथं आलीये त्यापासून बघतीये मी तुमची पूजा, रांगोळी, गाणे या सगळ्यात इंटरेस्ट आहे, पण शर्वरीवर काय अवस्था आहे शर्वरीची याच्यात कोणाला काही इंटरेस्ट नाहीये. तुमचा आनंद वेचण्यामध्ये तुम्ही मग्न आहात. शर्वरीची काय अवस्था आहे कोणीच बघत नाहीये. त्याच्याबद्दल विचारपूस करायची कुणाकडे सवडही नाहीये आणि कुणाला त्यामध्ये काही इंटरेस्ट बिलकुल नाहीये. बरोबर ना? सिंपती वगैरे काहीच नकोय. माझी मी समर्थ आहे काही माझं ऍडजस्ट करायला. खरंच चूकच झाली मी इथे आली म्हणून. मी यायलाच नको होतो. असा काय तमाशा घातलेला असतो या शर्वरीने बाहेर येऊन की बस. शर्वरी म्हणते, खरंच तुमच्या इतकी स्वार्थी माणसं मी कधीच बघितलेली नाही. कधीच नाही. इतकी स्वार्थी आहात की तुमचं तुम्हाला पडलंय, माझ्यावर काय, माझी काही देणं घेणं नाहीये तुम्हाला. जानकी म्हणते, वंश तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? नाना म्हणतात, शर्वरी नाना जे खरंय तेच बोलतीये मी. एक नंबरची स्वार्थी आहे सगळी. माझा कोणीच विचार करत नाही. कुणाला कशाचाच काही पडलेलं नाहीये. फक्त स्वतःचा विचार आहे तुमच्या मनात. तुम्हाला काय देणं घेणं, माझं काय चाललंय आणि काय नाही, माझ्या आयुष्यात काय घडतंय. आणि इथून पुढे सुद्धा माझा विचार करू नका प्लीज. काही देणं घेणं नाहीये आणि बिलकुल विचार करूच नका. हात जोडते. तुमच्या आयुष्यात जे काय चाललंय ते तसंच चालू दे आनंदाने. माझा विचार करायला येऊ नका आणि माझं काय चाललंय चौकशी सुद्धा करू नका. काय म्हणतात शर्वरी, असं काय बोलतेस ग? असं काहीच नाहीये. कशाला उगाच रागा करते आणि नको नको तो गैरसमज करतीये. तू आली आहे, तुझा काय प्रॉब्लेम आहे आम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, पण आधी पूजा होती म्हणून पूजा करून घेतली ना. मग कशाला काहीही बोलतेस ग? तसंच आहे नाना. आतापर्यंत जसं सेल्फिश वागत आला तसंच सेल्फिश वागा. काही फरक पडत नाही बघा. तुम्हाला शोभून दिसतो स्वार्थीपणा. खूप छान दिसताय नाना या स्वार्थीपणामध्ये. असा स्वार्थीपणा करा. छान छान. शर्वरी तोंडाला येईल ते बरळ सुटलेली असते. नानाला बोलतीये की जानकीला बोलतीये, तिला कशाचंच काही भांड राहिलेलं नसतं. काय म्हणतात, बा शरू तू खूप बोलली आणि आम्हीही खूप ऐकून घेतलं, पण यापुढे आम्ही काही ऐकणार नाही. आता विषय बंद करायचा. आम्ही सगळे ऐकतोय म्हणून वाटतील ते बोललं सुटशील का तू? जरा कुठेच थांबायचं नाव घेत नाहीयेस तू. तुला काय वाटतंय का शरू, तू एकटीच त्रास सहन करतेयस का? तू त्रासात आहे म्हणून आम्हाला आनंद मिळतोय का? आम्हाला काहीच वाटत नाही असं तुला म्हणायचंय? नाना सुद्धा खूप काही बोलत असतात शर्वरीला. तिचं बोलून झालेलं असतं. आता नानांची पाळी असते. नाना तिला अशी काही सुनावत असतात की बस तुझ्या एकटीच्या मागे व्याप आहे का? बाकी सगळे आनंदात आहे. ही पूजा आम्ही का करतोय, कशासाठी करतोय जरा जाणून घ्यायचा विचार केलाय का? यायच्या आधी या घरात काय घडत होतं याची कल्पना तरी आहे का तुला? तुला फक्त आनंद दिसतोय, पूजा वगैरे दिसतीये, पण या आधी आम्ही काय काय सहन केलंय, काय काय भोगलंय तुला अंदाज सुद्धा नाहीये. तू फक्त बोलत सुटलीये ग शर्वरी. काय घडलंय असं? काय एवढा डोंगर कोसळलाय तुमच्यावर? मोठ्या आवाजात शर्वरी नानांना प्रश्न करत असते आणि अजूनच तमाशा आता करत असते. सांगा तरी तुम्ही काय काय भोगलंय मला कळू तर दे. शरू, काही दिवसांपूर्वी अवंतिकावर जीव घेणे हल्ले झाले 3-4 वेळेला. काय? हो, 3 वेळेला अवंतिकाचा जीव घ्यायचा कोणीतरी प्रयत्न केला. अगदी थोडक्यात बचावली, नाही तर अवंतिका आपल्याला दिसलीच नसती. शर्वरी वंश, अवंतिकावर जेव्हा पहिला जीव घेणं हल्ला झाला तेव्हा देवाच्या कृपेने मी तिथे पोहोचले आणि मी तिला तिथे वाचवलं अगदी वेळेवर. नंतर कुणीतरी अवंतिकाला गाडीने उडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही मी तिला लांब ओढलं, नाही तर तेव्हाही काहीतरी भयानक झालं. तिसऱ्यांदी गोडाऊन मध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न केला आणि परफेक्ट त्याचा प्लॅनही केला होता. ऐश्वर्या वेळेत गेली आणि सतत विवेक बुद्धी वापरली आणि अवंतिकाचा जीव अगदी सही सलामत वाचला. नाहीतर आज काय भयानक घडलं असतं हे सांगणं सुद्धा अवघड आहे तुमच्यासाठी. तुम्हाला आम्ही काही सांगू शकलो नसतो, इतकं भयानक घडलं असतं अवंतिकाच्या बाबतीत. आपलं नशीब चांगलं, अवंतिकाला काही झालं नाही, नाही तर खूप भयानक अशी गोष्ट आपल्या समोर घडली असती वंश. आपण सगळेच खूप मोठ्या संकटातून परतून आलो आहोत. खूप मोठ्या संकटात सगळेच अडकलो होतो, थोडक्यात वाचलोय, नाही तर आज चित्र काहीतरी वेगळंच असतं आपल्या पुढे. त्याचे आभार मानायचे होते, घरात काहीतरी चांगलं कार्य घडावं म्हणून आम्ही ही पूजा ठेवलीये वंश. काय म्हणतात, काय ग तुला काय वाटतं? आम्हाला तुझी काळजी नाही? तुझ्याबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही का? आम्ही फक्त एन्जॉय करतोय, तू आली तरी. आधी ना शर्वरी काय चाललंय काय नाही जरा बघत जा आणि मग बोलत जा. काळजी वाटत होती म्हणूनच बंगलोरला यायला निघालो होतो, पण तूच ऐन वेळेला म्हटली मुंबईला गेल्यावर की येऊ नका, काही गरज नाहीये. तिथून माघारी आलो ना. कश म्हणतो, शरू एक गोष्टीचं उत्तर दे. एवढं सगळं होईपर्यंत तू गप्प का राहिलीस? कशालाच काही प्रतिकार केला नाही आणि आतापर्यंत आम्हाला कधीच काही का सांगितलं नाहीस तू? एकटीने का सहन केलंस? कारण नवऱ्याची बदनामी सगळ्यांच्या समोर कशी करणार या भीतीने, या लाजीपोटी मी सगळं काही सहन करत राहिले आणि जे जे काही माझ्या आयुष्यात घडत होतं मी एकटीच सहन करत होते. मी काही बोललेच नाही. मला वाटायचं सगळं व्यवस्थित होईल, पण काही व्यवस्थित झालंच नाही. नाना म्हणतात, शरू मला एक गोष्ट कळत नाहीये, विक्रांतराव इतका चांगला माणूस आहे आणि ते असं काय करतील विश्वास बसत नाहीये ग. कसा फ्रॉड केला सांग की.
शर्वरीला विचारत असतात की विक्रांत फ्रॉड करणं इम्पॉसिबल आहे, मग तू कसं म्हणते की त्याने फ्रॉड केलाय? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी खोटं बोलते विक्रांत चांगला आहे आणि मी जे करते ते सगळं ड्रामा करते असं म्हणायचंय का? बरोबर आहे ना, तुमचा माझ्यापेक्षा जावयावर विश्वास आहे, माझ्यावर कशाला विश्वास ठेवायला लागला, हो की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. जानकी म्हणते शर्वरी वंश असं काही बोलू नका प्लीज. असं बोलू नको तो काय बोलू ग? तुमचं असं म्हणणं आहे की इतकी वर्ष विक्रांत भाऊजी फसवत होते, सगळ्यांनाच खोटंपणाने वागणूक देत होते का? म्हणजे सगळ्यांनाच फसवलंय का आतापर्यंत विक्रांत भाऊजींनी? नानांना तसं म्हणायचं नव्हतं, तुम्ही उगाच गैरसमज करून घेतलाय या वंश. नानांचं असं म्हणणं होतं इतकी वर्ष आम्ही ओळखतो बघतो, फॅमिलीवाला माणूस येतो आणि असं अचानक सगळं सोडून जाणं शक्यच नाहीये असं नानांना म्हणायचं होतं. स्पष्ट काही सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळणार आहे? आम्ही चांगलंच म्हणणार की तुम्ही सगळं काही आहे ते स्पष्ट सांगा, म्हणजे आम्ही सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवू. तुमचा आहे ना गोड गैरसमज आहे की विक्रांत फार चांगला माणूस आहे, तसं काहीच नाहीये. हत्तीचे दाखवायचे दात वेगळे असतात, खायचे दात वेगळेच असतात, तसंच काहीतरी विक्रांतच्या बाबतीत असं समज. तो सगळ्यांच्या समोर छान गोडगोड वागायचा, पण ऍक्च्युअल मध्ये त्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं असायचं. आणखी म्हणते हो का, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असं म्हणायचंय का तुम्हाला? विक्रांत भाऊजी सुद्धा तसेच करायचे म्हणताय तर यावर व्यवस्थित चर्चा करू की? चिडचिड करून काहीच होणार नाहीये. जे काही आहे ना समोरासमोर बसून आपण चर्चा करूया, सगळे काही गैरसमज दूर होतील, संकट सुद्धा टळेल, पण त्यासाठी समोरासमोर बसायला लागणार, चर्चा करायला लागणार. इथे आलात ना सगळ्यांच्या बरोबर वेळ घालवा, काय करायचंय आपण बघूया. आपण सगळे वाट बघताय ना, कशासाठी बाहेर आणलंय ते करूया. आता सारंग म्हणतो ये ना ताई, ये ना, आपण करू ना सगळेजण, ये ना तू. शर्वरी कुणाचं काही ऐकत नसते, तिला जे हवंय तेच करण्याचा ती प्रयत्न करत असते. सुमित्रा म्हणते शरू ये ना, ए प्लीज, मला कोणाकडे यायचं नाही, कोणाचं काही ऐकायचं नाही, माझा मूड नाही आणि इंटरेस्ट सुद्धा नाहीये. सारंग म्हणतो ए ताई ये ग, टाइमपास होईल, ये ग. जानकी अगदी जबरदस्तीने ओढत तिला आणत असते, तिला ओढत ओढत चालवलेलं असतं. ओवी ये ग. तरी म्हणते मला बसवलंय तुम्ही, पण मला इंटरेस्ट नाहीये, मला काहीच तुमचे गेम वगैरे खेळायचे नाहीये, कळतंय का? ऋषिकेश म्हणतो सौमित्र, लहानपणी आपली शरू अशी नखरे करायची तेव्हा आपण काय करायचो रे तिला? मित्र म्हणतो आपण हिला उठाबशा काढायला लावायचो रे. काढायची किती उठाबशा? आपली सगळी कामं हिच्याकडून करून घ्यायचो आणि ती करायची सुद्धा कामं. सगळे हसायला लागलेले असतात शर्वरीवर. शर्वरी म्हणते मी असं काही करणार नाही आणि माझ्याकडून अपेक्षा पण करू नका. म्हणतो नाही करणार आहे का असलं काही? मग तुला खेळ खेळायला लागणार तरच तू असं काही करू शकत नाही. मी म्हटलंय ना मला खेळायचं नाहीये, जबरदस्ती करू नका. असं नाहीये, तुला खेळायला लागणार आहे. आई सांग हिला. हो शरू खेळ की, इतक्या दिवसातून आलीये ना. ओवी सांग हिला, आत्या तुला खेळायला लागणाऱ्या सगळे गेम तुला खेळायला लागणारच आहे. सगळे फार हिला बोर करतात, खेळ खेळ खेळ, तेव्हा कुठे ही शांत बसलेली असते. एकदम सोपा गेम आहे ग, तुला इंटरेस्ट येईल, तू बघत खरं. त्या गेम काय आहे हा समजून सांगितलेला असतो सारंगने. आमची डीजे म्हणजे ओवी आहे, परिराणी, ती डीजेचं काम करणार आहे. सगळा गेम समजावून सांगितलेला असतो सारंगने सगळ्यांना, आणि सगळा गेम सगळ्यांना कळालेला सुद्धा असतो. ओवी तोंड तिकडच्या बाजूने करायचं आणि चिटिंग करायची नाही, आता सांगतो. अगदी प्रामाणिकपणे बटन चालू बंद करायचंय. ओ डीजे लावा की गाणं. आता ओवी गाणं चालू बंद करायला तिथे बसलेली असते. आता गेम सुरू झालेला असतो, म्युझिक चालू असतं आणि सगळे छान असे मूड मध्ये असतात. फक्त शर्वरी सोडून सगळ्यांचाच मूड छान असतो. त्यांनीच आता उशी थांबलेली असते, ती सुमित्राच्या हातामध्ये. सुमित्रावर राज्य आलेलं असतं. सगळे ओरडतात की आई आता तुझ्यावर राज्य आलंय. अरे म्हणतो आई आम्ही जे सांगणार ते तुला करायला लागणार आहे बरं. नाही म्हणायचं नाही, आम्ही जी शिक्षा देऊ ती तुला भोगायची. ए सारंग सांग सांग, काहीही करायला लाव, मी काय घाबरत नसते आणि घाबरून अशी पळून तर अजिबात जाणार नाहीये. जे काय असेल ना तुम्हाला सांग रे सारंग. सगळ्यात महत्वाचं मी ओवीची आजी आहे, मी काय अशा तशाला घाबरत नसते. हो हो माहिती की ओवीची आजी. ओवीची आजी ऐकून तर घे मग, काय तुला सांगणार आहे आम्ही. अरे सांग रे सारंग. ओवीची आजी तुला आज सगळ्या कुटुंबाच्या समोर सांगायचंय की नानांवर तुझं किती प्रेम आहे. नाना म्हणता सारंग काय रे हे फाजीलपणा, असं काही करायचं नाही. नाही नाही नाही, तिला सांगितलंय ते तिला करायला लागणार आहे. ती म्हटलीच ना मी काही घाबरत नाहीये, मग सांगू दे की नाना. नाना म्हणता सारंग दुसरं काहीतरी सांग. सारंग म्हणतो नाही, जे सांगितलंय तेच तिला करायला लागणार आहे, तेही सगळ्यांच्या समोर आज तिने सांगायचंय. आता सारंगने फजिती केलेली असते ही सुमित्राची. ओवी तुझी आजी नाही म्हणतीये बघ. ए आजी असं करू नको, आपण हरायचं नाहीये, तुला जे सांगितलंय ते कर बरं तू. आता ओवीने फोर्स केलेला असतो की तुला सांगायला लागणार आहे आणि आत्ताच म्हटली होती ना सांगेन म्हणून. आता सगळ्यांच्या समोर तू सांगायचंय, अजिबात माघार घ्यायची नाहीये. आता सुमित्राला सगळ्यांनीच फोर्स केलेला असतो की सांग ना आजी, नको ना माघार घेऊ. आता सुमित्राची सुद्धा मजबुरी होते आणि तिला सगळ्यांच्या समोर सांगायचंच असतं. आणखी म्हणते असं करायचं नाहीये, सांगायचंय म्हणजे सांगायचं, अजिबात चिटिंग करायची नाहीये. शिक्षा मिळाली ना ती पूर्ण करायलाच लागणार. ऐश्वर्या म्हणते हो ना, का असं करताय तुम्ही? शिक्षा आहे म्हटल्यावर ती भोगायची, सांगा पहिले. सुमित्रा म्हणते ठीक आहे माझं आहे ना. आता सुमित्रा सांगण्याचा प्रयत्न करत असते, आता लाजत असते. माझं की नाही, माझं की नाही, सारखं सारखं एकच शब्द म्हणत असते, तिसरा शब्द ती बोलतच नसते. तर म्हणते तुमच्या सगळ्यांवर खूप खूप प्रेम आहे माझं
आता सगळे ओरडायला लागतात ही चिटिंग आहे, नानांवर प्रेम आहे की नाही हे सांगायला लावलंय, आमच्यावर आहे की नाही हे सांगायचं नाहीये, त्यामुळे तुम्ही नानांवर प्रेम आहे हे सांगा बरं. सगळे आता सुमित्राला ओरडत असतात की चिटिंग केली आहे, चिटिंग. मी म्हटली आता मी चिटिंग वगैरे केलेली नाही, मी आउट झाले, मी म्हणते मी आउट झाले, मी आउट आहे गेम मधून. सुमित्रा आता उठलेली असते आणि थोडीशी लांब जाऊन बसते. आता बाकीच्यांचा गेम परत चालू होणार असतो. जानकी म्हणते हरकत नाही, आपल्या सगळ्यांच्या मध्ये नाना सुद्धा आलेच की, मग आई बोलल्याच की. आता सगळे हसायला लागलेले असतात सुमित्रावर. सारंग म्हणतो डीजे तयार आहे का, दुसरं गाणं लावा, आता गेम परत चालू होतोय. डीजे वाला चालूच असतो, तो म्हणतो हो हो रेडी आहे की. आता गाणं लागलेलं असतं, इकडून तिकडे ती उशी पास होतच असते. आता मात्र शर्वरीकडे उशी जावी असं ऋषिकेशला वाटत असतं, पण गाणं काय बंद होत नाही आणि शेवटी उशी जाऊन थांबते ती सौमित्रच्या हातामध्ये. आता सगळे हसायला लागलेले असतात, सौमित्रावर राज्य आलेलं असतं. आता सौमित्राला हे सगळे मिळून जी शिक्षा देणार ती सौमित्राला भोगायची असते. ती काय म्हणते सौमी आऊट झाला. ऋषिकेश म्हणतो सारंग आता याला काय शिक्षा द्यायची रे, सोपं आहे दादाला काय करायला लावायचं, सोपं आहे की रे ऋषिकेश दादा काय करायला लावायचंय. हे सौमित्र दादा तू आमच्या अवंतिका बहिणीसाठी एखादं स्पेशल गोड असं गाणं म्हण तिच्या आवडीचं. मित्र म्हणतोय सारंग गाणं वगैरे सांगू नको, दुसरं काहीतरी सांग, मी काय गाणं म्हणत नसतो, मला अजिबात गाता येत नाही. ते काय म्हणते भाऊजी हा आणि माझ्यासाठी गाणं म्हणणार, काय सांगितलंय तुम्ही, तो गाणं म्हणू शकत नाहीये. म्हणतात काय रे माझ्या बायकोकडून सगळं वदावून घेतलं ना, प्रेम कोणावर आहे, मग तुझ्या बायकोसाठी तू गाणं म्हणणार म्हणजे म्हणणारा सौमित्र, आता तुला सूट नाहीये याच्यातून, तू गाणं म्हणतोयस. स्वतः म्हणतात की सौमित्र तुला गाणं म्हणावंच लागणार, तुला सुटका नाहीये. आता सगळे म्हणतात की आता नाना म्हटल्यावर सौमित्र तू गाणं म्हणणारच. म्हणते काका गाणं म्हणावं लागणार आहे, तुला सुटका नाहीये याच्यातून. आता छान असं गाणं म्हटलेलं असतं सौमित्रने, धडधड वाढते ठोक्यात. छान असं गाणं म्हटल्यावर अवंतिका गोड अशी लाजलेली असते. एक नंबर असं अवंतिकासाठी गाणं म्हटलेलं असतं सौमित्र आणि त्याचा टास्क त्याने पूर्ण केलेलं असतो. आता जी ओळ असते ती पुढची ओळ अवंतिका म्हणायला लागलेली असते. छान असं बॉन्डिंग बघत असते सौमित्र आणि अवंतिकामध्ये. आणि आता मात्र ही शर्वरी इतकी रागाने बघत असते सौमित्र आणि अवंतिकाकडे की माझ्या डोक्यावर एवढं मोठं टेन्शन, यांचं काय गाण्याच्या भेंड्या चालल्यात, हे काय एन्जॉय करताय. शर्वरी फार रागाने बघत असते अवंतिका आणि सौमित्रकडे. सौमित्र आउट झालेला असतो. आता परत त्यांचा गेम सुरू होतो. आता डीजे वाल्याला सांगतात की गाणं लावा. आता परत गाणं सुरू झालेलं असतं. अजून सुद्धा शर्वरी एवढं सुद्धा हसलेली नसते, तिला अजिबात इंटरेस्ट नसतो. सारंगवर राज्य आलेलं असतं, सगळे हसतात. सारंग भाऊजी आउट झालेत. जानकी म्हणते सारंग भाऊजी वाटच बघत होते कधी मी आउट होतो आणि कधी माझ्यावर राज्य येतं. आता विचारा सारंग भाऊजीला छान असं काहीतरी त्यांना शिक्षा द्यायला हवी आपण. जानकी म्हणते सारंग भाऊजीला शिक्षा मी देणार आहे, मी म्हणणार ते सारंग भाऊजी करणार म्हणजे करणार. ऐश्वर्या म्हणते ओके. सारंग भाऊजीला सगळ्यांच्याच नकला करायला आवडतात, याची नक्कल कर त्याची नक्कल कर, तर तुम्हाला नक्कल करायची एका व्यक्तीची. सारंग म्हणतो सांग की कुणाची नक्कल करायची, तू फक्त सांग, तुम्हाला वाटेल त्याची नक्कल करा. आता बघूया सारंग भाऊजी कुणाची नक्कल करताय आणि कुणाला आवडते ती नक्कल. सारंग म्हणतो नक्कल करायची का, आणि कुणाचीही करू शकतोय ना, तर ठरवतो की मी कुणाची करायची आहे. मी नक्कल करतो, पण तुम्ही सगळ्यांनी पटकन ओळखायचे, अजिबात तुम्ही टाइमपास करायचं नाहीये. हो हो तू नक्कल कर रे, आम्ही ओळखतो तू कुणाची नक्कल करतोय नक्की. आता सारंग नक्कल करत असतो, तर हे सगळे मन लावून या सारंगकडे बघत असतात की सारंग आता कुणाची नक्कल करतोय. सारंगने आता जानकीची नक्कल केलेली असते आणि सगळ्यांच्या लक्षात येतं की सारंगने याला त्याला नाही तर जानकीलाच पकडलेलं असतं. जानकीची हुबेहूब नक्कल केलेली असते, पदर वगैरे घेतलेला असतो आणि तिची नक्कल करत होते. आता हसायला लागलेले असतात की जानकीची नक्कल केली आहे म्हणून. जानकी सुद्धा हसते आणि सारंगला एक असा फटका पण ठेवून देते की माझीच नक्कल केली आहे होय. जानकी लाजलेली असते आणि ऐश्वर्या म्हणते एक नंबर जानकीची नक्कल केली आहे. की हसत असतात हे सगळे, सगळ्यांना धमाल येत असते, आनंद असतो सगळा. फक्त शर्वरीच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. ती काय हसत नसते किंवा यांच्यात इंटरेस्टही घेत नसते. एवढा सगळा हसी मजाक चाललेला असतो. शर्वरीवर डोळे करून बघत सुद्धा नाही आणि यांच्यामध्ये सामील सुद्धा होत नसते. तिचं गपचूप बसलेली असते. ती जानकीची मात्र सगळ्यांनी उडवलेली असते. जानकी तोंडाला पदर लावून लपत असते, हसत असते. एक नंबर सारंगने सगळ्यांच्या समोर आनंदच आणलेला असतो. सगळे हसत असतात, जानकीची नक्कल केलीये आणि जानकीला सुद्धा आवडलेलं असतं. एकंदरीत घरातलं वातावरण हसी मजाकचं तयार झालेलं असतं. आता मात्र सगळ्यांना छान असं वाटलेलं असतं. शर्वरी अजूनही यांच्यामध्ये आलेली नसते किंवा इंटरेस्ट दाखवलेला नसतो. तिचं वेगळंच चाललेलं असतं आणि तोंड फुगवून ती बसलेली असते. आता मात्र बिचारा सारंगने सगळ्यांना हसायला तर लावलेलं असतं आणि सारंग गेम मधून आउट झालेलं असतो. आता हे थोडेच लोक राहिलेले असतात आणि सगळेजण आनंदात असतात. मित्रांनो बघू यांचा आनंद कुठपर्यंत आणि कसा टिकणार आहे. कारण शर्वरी तिथे आली आहे यांच्या आनंदावर विरजण पाडण्यासाठी आणि शर्वरी आली आहे म्हटल्यावर याच्यातलं कोणीच आनंदी राहू शकत नाही हे आपल्याला माहितीच आहे. कारण शर्वरी जो काही उद्देश ठेवून आली आहे तो उद्देश साध्य केल्याशिवाय शर्वरी काही घर सोडणार नाहीये. आता मात्र रणदीप यांच्या घरात एवढा आनंद आहे, या आनंदावर कसं विरजण पाडणार आणि कसं दुःखाचं सावट आणते शर्वरी आपण बघूच या.
शर्वरी जो डोक्यात प्लॅन घेऊन आली आहे तो सक्सेस होणार का, की शर्वरी नेमकी कशासाठी आली आहे हे गुपित सगळ्यांना कळणार. हे जर सगळ्यांना कळालं तर नेमकी काय होणार, शर्वरीची सगळे मदत करतील का, हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे मित्रांनो, अगदी आपण थोडक्यात बघूया. आता मात्र शर्वरीवर राज्य आलेलं असतं आणि सगळे हसायला लागतात की शर्वरी वंशवर आता राज्य आलंय. एक नंबर, सगळ्यांना आनंद होतो. आता जानकी म्हणते की तुम्ही काय करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे वंश. तुमच्या नवऱ्याची एखादी अशी आठवण सांगा, एखादा प्रसंग सांगा की तो प्रसंग किंवा ती आठवण आली की तुम्हाला आजही हसायला येतं आणि फक्त त्याच्याकडे बघून तुम्ही हसतच राहता. आता शर्वरी याच्यावर लाजावं किंवा अजून काही रिॲक्ट व्हावं याच्या अगदी विरुद्ध करते आणि चिडचिड करायला लागलेली असते शर्वरी. बासा, आता हा तमाशा बास, खूप वेळ झाला बघतीये मी, सारखं सारखं तेच तेच, आणि या सगळ्यातून बाहेर येण्याचा कोणी प्रयत्नच करत नाही. अगदी बास आता म्हणते, चिडते आणि रागाने निघून गेलेली असते. आता मात्र बेडरूम मध्ये ऋषिकेश आणि जानकी असतात. वंशाचं वागणं काहीतरी वेगळं आणि विचित्र आहे, ते मला खटकतंय. ऋषिकेश, त्यांचं येणं, ते वागणं मला काहीतरी वेगळंच फील करवतंय. ऋषिकेश म्हणजे तुला काय म्हणायचंय जानकी, काहीतरी लपवताय असल्या आपल्यापासून आणि काहीतरी वेगळंच आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न कर. इकडे आता शर्वरी फोनवर बोलत असते तिच्या मित्राशी की एकदा पैसे मिळाले की आपण फरार व्हायचं, मग आपला पत्ता सुद्धा कोणाला कळणार नाही. आणि शर्वरी जेव्हा तिच्या मित्रासोबत फोनवर हे सगळं काही बोलणं बोलत असते तेव्हा हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं ऐश्वर्याने स्वतःच्या कानाने आणि बघितलेलं असतं स्वतःच्या डोळ्याने की शर्वरी अगदी चांगल्या मूडमध्ये असते आणि कुणाशी तरी जबरदस्त असा प्लॅनिंग करून फोनवरती बोलत असते. ऐश्वर्या जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तिला जब्बर असा धक्का बसतो की शर्वरी वागतीये एक आणि ऍक्च्युअल मध्ये शर्वरीचं वेगळंच काहीतरी प्लॅन चालू. म्हटलेली असते की राहिलाय प्रश्न माझ्या नवऱ्याचा, त्याची व्यवस्था तर ऑलरेडी मी लावून आलीये, त्यामुळे त्याचा प्रश्न तर परत येणारच नाही. सगळं काही शर्वरीचे कारनामे ऐश्वर्याने स्वतःच्या कानाने ऐकलेले असतात, डोळ्याने बघितलेले असतात आणि ऐश्वर्याला धक्का बसतो. ऐश्वर्या घाईघाईने जानकीला हे सगळं सांगण्यासाठी गेलेली असते. जानकीला हे सांगणार तेवढ्यात काय शर्वरी मागून येते आणि ऐश्वर्या असा आवाज देते. ऐश्वर्या इतकी घाबरते आणि घाबरूनच ती शर्वरीकडे बघत थांबलेली असते. आता मात्र शर्वरी रागाने बघत असते आणि ऐश्वर्या घाबरलेली असते. बघू आता शर्वरीचा खरा चेहरा जानकी आणि ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर आणणार का आणि शर्वरीचा जो काही प्लॅन आहे तो हाणून पाडणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.